हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय. DS न्यूज चॅनलनं काल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा समाज हा कुणबी समाज आहे या संदर्भातले अनेक पुरावे आणि कागदपत्र आपल्यासमोर महाराष्ट्रासमोर आणले. मित्रांनो, DS न्यूज चॅनलने ज्यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयामध्ये निजामकालीन मराठा समाजाची नोंद असलेले कागदपत्र पाहिले त्यावेळेस असं लक्षात आलं की बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये 66 गावांमध्ये मराठा हा शब्दच जातीचा उल्लेख नाही. जात या ठिकाणी फक्त कुणबी आणि कुणबी असा उल्लेख त्या ठिकाणी आढळलेला आहे. आणि विशेष म्हणजे अहमदनगर येथील मोडी लिपीचे तज्ज्ञ असलेले आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेले डॉक्टर संतोष यादव हे सुद्धा या ठिकाणी होते. त्यांनी ही मोडी लिपीतली कागदपत्र तपासली आणि त्या ठिकाणी वाचल्यानंतर एक लक्षात आलं की प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय आहे. या ठिकाणी जर आपण 33 नंबर आणि 34 नंबरचे जर आपण निविदा तक्ते जर पाहिले तर यामध्ये मराठा समाजाच्या पूर्ण जातीचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः निजाम काळामध्ये या सगळ्या नोंदी झालेल्या आहेत. प्रत्येक माणसाचं नाव आणि त्याची जात कोणती आहे याचे तक्ते त्या ठिकाणी आहेत. आणि या जातीमध्ये कुठेही मराठा हा शब्द लिहिलेला नाही, तर जातीच्या ठिकाणी फक्त कुणबी असा शब्द लिहिलेला आहे. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं लागेल, अनेकांची आडनावं आज देशमुख आहेत, पाटील आहेत, शिंदे आहेत, गायकवाड आहेत, राणे आहेत, कदम आहेत, विखे पाटील आहेत, अशा अनेक नावं जरी असली तरी सुद्धा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये ज्या नोंदी सापडतायत त्या ठिकाणी या सगळ्या आडनावांच्या समोर त्यांची जात ही कुणबी असलेलं या ठिकाणी आपल्याला आढळतंय. मित्रांनो, मोडी लिपीचे अभ्यासक असलेले डॉक्टर संतोष यादव यांच्यासोबत चर्चा करताना कुणबी हा शब्द मोडी लिपीमध्ये कसा लिहिला गेलाय हे मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रांनो, आपण जो शब्द आता पाहताय हा कुणबी लिहिलेला शब्द आहे. हा मोडी लिपीतला शब्द आहे. याच्यामध्ये कुणबी हा शब्द लिहित असताना एक वेळेस न नळाचं आणि एक वेळेस न बाणाचं अशा पद्धतीनं लिखाण करण्यात आलेलं आहे. आपण हा शब्द अवश्य पहा, कारण कुणबी मोडी लिपीमध्ये कसा लिहिला गेलेला आहे या शब्दाचं अवलोकन करा, अभ्यास करा, नजरेमध्ये हा शब्द भरवा. आणि मराठा समाजाच्या बांधवांनो, आता तुम्ही तुमच्या तालुक्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तात्काळ जा. त्या ठिकाणी 33 नंबर आणि 34 नंबर निजामकालीन नोंद असलेले तक्ते अधिकाऱ्यांना दाखवायला सांगा. या तक्त्यामध्ये तुमचं गाव आहे का ते शोधा आणि त्या तक्त्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या आजोबा पंजोबा आणि ज्यांचं कुणाचं तुमच्या कुटुंबातलं गावाचे नाव असतील त्या नावाच्या समोर कुणबी हा मोडी लिपीमध्ये लिहिलेला शब्द आहे, जो की मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. अशा पद्धतीनं मोडी लिपीमध्ये कुणबी हा शब्द लिहिलेला आहे. यामध्ये कुणबी हा शब्द लिहित असताना एक वेळेस न नळाचं तर एक वेळेस न बाणाचं अशा पद्धतीनं हा कुणबी शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे. कुणबी मोडी लिपीमध्ये असा शब्द दिसतोय हे आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो. मित्रांनो, आता उशीर करू नका, वेळ करू नका. मराठा समाज बांधवांना मी आवर्जून सांगतोय. त्याचं कारण असं आहे, गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज कुणबी मधून ओबीसीचं आरक्षण देण्याची मागणी करतोय, पण योग्य पुरावे राज्य सरकारलाही सापडत नव्हते आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीलाही सापडत नव्हते. परंतु मराठवाड्यामध्ये विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. महाराष्ट्र सरकार दिलेला अल्टिमेटम संपला. महाराष्ट्र सरकारची टीम याबाबतचे पुरावे शोधते. त्यांना फक्त 5 ते 6 हजार कुणबीच्या नोंदी सापडल्या. परंतु भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गेल्यानंतर गेवराई सारख्या एका ग्रामीण तालुक्यातल्या एकाच कार्यालयामध्ये हजारो मराठा समाजाच्या फक्त कुणबींच्याच नोंदी सापडलेल्या आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, अनेक जण आजही मराठा समाजामध्ये कोणी 96 कोणी 92 कोणी अशा पद्धतीची भाषा वापरतो. राज्यकर्ते त्याला खतपाणी घालतात आणि त्या ठिकाणी विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेक मराठा समाज सुद्धा बळी पडलेला आहे. कदाचित काही जणांना गर्व झाला, अभिमान वाटला, त्यांनी आम्ही कुणबी नाहीत, आम्ही ओबीसी नाही अशा पद्धतीचा गर्व त्या ठिकाणी केला. आम्ही पाटील आहोत, आम्ही देशमुख आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत अशा पद्धतीने ते वागले. परंतु आज ज्यावेळेस निजामकालीन नोंदी आपण पाहतोय त्यावेळेस कोणीही देशमुख असला, कोणीही पाटील असला, कोणी कोणत्याही कुळातला असला तरी सुद्धा त्याची जात फक्त कुणबी आणि कुणबी असंच लिहिले गेलेले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा सातत्याने सांगताना आम्ही कुणबी आहोत अशा पद्धतीने सांगत होते. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं ते गुरु त्यांनी मानलं. आणि छत्रपती संत
तुकाराम महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जग मानतो, मराठा माणूस मानतो, मराठी माणूस मानतो, ते संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणताय की आम्ही या ठिकाणी कुणबी आहोत, आमचं भाग्य आहे. म्हणजे ज्यांच्या आदर्शाने ज्यांची पिढी पुढे घडली ती पिढी पूर्णतः आजही कुणबीच आहे, हे पुरावे आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. आणि हेच पुरावे मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा DS न्यूज चॅनल आपल्याला पुन्हा एकदा विनंती करत आहे, मराठा समाज बांधवांना विशेषतः, की आपण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जा, 33 नंबर आणि 34 नंबर निजामकालीन तक्ते त्या ठिकाणी तपासा. आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी आहे का? गावातले नाव जर असतील, लोकांचे नाव असतील, तर त्यांच्या समोरच्या जातीमध्ये कुणबी जो की मी तुम्हाला आता दाखवला तशा पद्धतीचा लिहिलेला आहे का तो पहा. आणि जर तो तशाच पद्धतीने लिहिलेला असेल तर ती जात कुणबीच आहे असं स्पष्टपणे डॉक्टर संतोष यादव यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासमोर शेअर करणं गरजेचं होतं, कारण DS न्यूजने ही बातमी दाखवल्यापासून जे काही मराठा समाजाच्या आरक्षणाचं गव्हाळ सापडलं अशी बातमी आपण टाकली होती, पुरावे दाखवले होते. आणि महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून DS न्यूज चॅनलला फोन येत आहेत, संपर्क होतोय. राज्याच्या बाहेर आणि परदेशात गेलेले मराठा बांधव असतील, ते सुद्धा मराठा भगिनी असतील, ते सुद्धा DS न्यूज चॅनलला सातत्याने संपर्क करतायत. हे अभिलेख कुठं सापडले, ह्या नोंदी कुठं सापडल्या, याच्यामध्ये काय लिहिलेले आणि मराठा कुणबी हे शब्द मोडी लिपीमध्ये कशा आहेत आम्हाला एकदा सांगा, DS न्यूजवर दाखवा, अशी अनेकांनी विनंती केली. आणि त्या आपल्या सगळ्यांच्या विनंतीला, आपल्या सल्ल्याला मान देऊन DS न्यूज चॅनलनं हे व्हिडिओ आपल्यासाठी तयार केला. मित्रांनो, आपल्याला आवडला, ही माहिती जर योग्य वाटली तर निश्चितपणे आपल्या मित्रांना, आपल्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे प्रत्येकाला आपला कुणबीचा पुरावा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मिळेल. आणि तोच पुरावा राज्य सरकारकडे दिल्यास येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाला कुणबीचं ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं, हा विश्वास आता निर्माण झालेला आहे. जर असं झालं तर मनोज जरांगे पाटील, जे की मराठा समाजाचे नेते म्हणून उदयास आले, जीव की प्राण झालेले, त्यांना या पुढच्या काळामध्ये आमरण उपोषण करायची गरज पडणार नाही, आंदोलन करायची गरज पडणार नाही. कारण त्यांना इशारा दिलेला आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. हा प्रसंग आपल्याला टाळायचा आहे. आणि यासाठी हे पुरावे गोळा करून राज्य सरकारला देऊन आपण आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्या, ही विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट जरूर द्या. आपल्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.